नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सन 1965 मध्ये भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली। दुसरा, जिल्हा न्यायाधीशांची निवड खालीलपैकी कोण करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशांची निवड करते। प्रश्न क्रमांक तिसरा, संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सन 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना झाली। चौथा, लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जनगणना। लोकसंख्या मोजण्यासाठी जनगणना या प्रक्रियेचा उपयोग करतात। सहावा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 20 लाखाची महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी असते। प्रश्न क्रमांक 7वा, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो। प्रश्न क्रमांक 8वा, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नेवासे या ठिकाणी लिहिली होती। प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 78 हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण सदस्य आहेत। प्रश्न क्रमांक 10वा, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 11वा, गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी गोवा राज्याचे उच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 12वा, इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख यांनी इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी केली होती। प्रश्न क्रमांक 13वा, भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोइंबतूर या ठिकाणी भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 14वा, पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांची पंचायत राजची मूळ कल्पना होती। प्रश्न क्रमांक 15वा, डिजिटल 7/12 मध्ये कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे डिजिटल 7/12 मध्ये राज्य प्रथम क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी निगडीत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 PSU हे। प्रश्न क्रमांक 17वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते। प्रश्न क्रमांक 18वा, कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सन 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 19वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे किती वर्ष आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 65 वर्ष हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय आहे। प्रश्न क्रमांक 20वा, अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपतराय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिले। प्रश्न क्रमांक 21वा, हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4
न्यायमूर्ती रानडे हे हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून ओळखले जातात. प्रश्न 22वा, आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्री राजगोपालाचारी हे आधुनिक चाणक्य म्हणून ओळखले जातात. प्रश्न 23वा, महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या आहे. प्रश्न 24वा, विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 11 जिल्ह्यांचा विदर्भ विभागामध्ये समावेश होतो. प्रश्न 25वा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालये आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 29 जिल्हा न्यायालये आहेत. प्रश्न 26वा, आधुनिक भारताचा निर्माता असे कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात. 27वा, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विश्वास पाटील हे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 28वा, भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. प्रश्न 29वा, अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या खडकात कोरल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बेसाल्ट या खडकात कोरल्या आहेत. 29वा, 10 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची सही असते. प्रश्न 31वा, महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 720 किलोमीटर महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे. 32वा, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते. प्रश्न 33वा, घटना समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न 34वा, सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 11 देशांना सहारा वाळवंट हे स्पर्श करतो. प्रश्न 35वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धुळे या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत.